कधी कोणाला हारावं लागेल, कधी कोणाला जिंकावं लागेल, परंतु खेळ हा खेळ भावनेने खेळावा लागेल आणि तो खेळ खेळ भावनेने खेळण्यासाठी दोन्ही संघ मैदानामध्ये दाखल झाले आहेत. सर प्रसाद प्रसाद को आपने देखा कि पूरी तरीके से फिट नहीं दिखाई दे रहे हैं, पैर पैर जो है उनका लंगड़ा रहे, देखिए आप वहाँ पर। नक्कीच तो नक्कीच निश्चित रूप सलामीची से जोडी मैदानामध्ये एक जरूर दाखल झाली, परंतु प्रसाद मात्र आता थोडासा अडचणीमध्ये पाहायला मिळतोय. मैदानामध्ये थोडासा पायामध्ये त्याच्या अडचणी आलेली आहे असं म्हणावं लागेल. श्री दत्त क्रिकेट क्लब के लिए थोड़ा सा मैं समझता हूँ कि ये बुरी खबर हो सकती है, क्योंकि बल्लेबाजी करते समय आपको पैर चलाने होते हैं और काफ़ी तकलीफ में महसूस कर रहे हैं अपने आप को। मैंने जब भी देखा था उनको, फील्डिंग तो की नहीं उन्होंने, जब वो ग्राउंड में आ रहे थे तो काफ़ी तकलीफ उनके पैर में हो रही थी. नक्कीच नक्कीच. आणि श्याम त्रिंबाके येत आहेत गोलंदाजीवर का मॅन फ्रॉम अहमदनगर. अहमदनगरचे हे खेळाडू गोलंदाजी मार्कवरती तयार झाले आहेत. पंचाकडनं सामना सुरू करण्याचा इशारा देण्यात आला आहे. श्याम त्रिंबाके गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाले आहेत. पहिल्यांदाच या स्पर्धेमध्ये गोलंदाजी करण्याकरता तयार असतील श्याम आणि सामना करतील आशु चव्हाण. आणि अभि हा पहिला चेंडू पडल्यानंतर हा बाहेर निघतोय चेंडू. अप्रतिम दर्जाचा चेंडू पाहायला मिळतोय. थोडेसे मात्र वळण घेतोय, बाहेर निघतोय हा चेंडू. श्याम त्रिंबाके यांचा अचूक टप्प्यावरती हा चेंडू होता आणि ऑन स्ट्राईक होता फलंदाज अभि चव्हाण, जो की एक मोठे फटके मारण्यासाठी ओळखला जातो. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा 26 धावाची खेळी या खेळाडूने साकारली होती. आणि हा पुन्हा मोठा फटका खेळण्यापर्यंत चेंडू मध्ये गती कमी केली होती, थोडासा वेग कमी केला होता आणि ही अनुभवी खेळाडूची ओळख आहे. श्याम त्रिंबाके ज्यांचं नाव आहे, मॅन फ्रॉम अहमदनगर. जी बिल्कुल, एक अच्छा साइन है वहाँ पर। गेंद को टप्पा खिलाने के बाद बाहर की ओर निकाल रहे हैं, तो मैं निश्चित रूप से एक बढ़िया गेंदबाजी का यहाँ पर नमूना पेश करते हुए. आणि तुम्ही बघू शकता की स्लिप मध्ये विदर्भ टायगर पप्पू सुद्धा उपस्थित असणार आहेत. आणि पुन्हा हा चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय, समजू शकले नाही फलंदाज प्रसाद या चेंडूला. चेंडू येतोय मैदानामध्ये निर्धाव आणि या षटकामध्ये 3 चेंडू झाल्यानंतर धावसंख्या जर बघितली या ठिकाणी श्रीदत्त बुलढाणा संघाची तर धावसंख्या आहे 1 धावा. जी बिल्कुल, बहुत अच्छी गेंद है. ऑफसाइड ऑफ स्टंप डालकर बाहर निकाल रहे बल्लेबाज को, किसी भी प्रकार की कोई आज़ादी नहीं दे रहे. शाम एक बार फिर से तैयार. पुन्हा हा चेंडू परंतु ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर. पंच या चेंडूला देतात वाईट करार. अतिरिक्त धावांनी अतिरिक्त धावेनेची धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या होतीये 2 धावा बिनगडी बाद. पहिल्या षटकाचा खेळ मैदानामध्ये चालू आहे. जमलेल्या प्रेक्षकांचं आणि YouTube लाईव्हच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेक्षकांचं मी ओम सोनवणे समालोचन कक्षातर्फे मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आपण बघत आहात आमदार चषक 2021. आजचा या स्पर्धेचा जवळपास 15वा दिवस आणि 15व्या दिवसात दुसरा सामना मैदानामध्ये रंगतोय आणि हा उपांत्यपूर्व सामना मैदानामध्ये रंगतोय. जो सामना आहे श्रीदत्त बुलढाणा आणि पांढरकवडा 11 संघादरम्यान. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय श्रीदत्त बुलढाणा संघाने. पुन्हा मात्र या ठिकाणी मोठा फटका, पॉवर प्लेचा फायदा घेण्याचा प्रयत्न. प्रसाद याचा आक्रमक फटका, चौकार. अप्रतिम फटका पाहायला मिळाला होता प्रसादाच्या फळीमधनं. एक आक्रमक शैलीचा फलंदाज का ओळखला जातं श्रीदत्त बुलढाणा संघाच्या या सलामीचा फलंदाज प्रसाद याला त्याने या फटक्यामधून दाखवून दिलं. थोडासा गॅप होता त्या ठिकाणी. मिडॉनच्या दिशेने पण तो सुंदर फटका खेळला होता आणि पुन्हा मात्र रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न होता फलंदाज प्रसाद यांचा, परंतु चेंडू मात्र फळीवरती आला नाही आणि 1 धाव अर्जित केले जाते. या एका धावेची धावसंख्या पोहोचेल 7 धावा. 5 चेंडू पहिल्या षटकामध्ये झाले आहेत आणि 1 चेंडू बाकी असणार आहेत. पहिल्या षटक चालू आहे मैदानामध्ये. अप्रतिम गोलंदाजी करतोय श्याम त्रिंबाके, मॅन फ्रॉम अहमदनगर. अहमदनगरचा हा खेळाडू खोऱ्याने म्हणजे टेनिस क्रिकेट विश्वामध्ये एक चांगला गोलंदाज म्हणून ओळखला जातो आणि त्याच प्रदर्शन करतोय. सुंदर चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळाला होता. अभि चव्हाण करता हा चेंडू होता आणि लेग बाईटच्या स्वरूपात 1 धाव अर्जित केला. एका धावेची धावसंख्या पोहोचेल 8 धावा. 1 षटक समाप्त. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करतोय श्रीदत्त बुलढाणा संघ आणि एका षटकाच्या सामन्यानंतर धावसंख्या जर बघितली तर 8 धावा बिनगडी बाद. 1 षटक समाप्त. श्री दत्त क्रिकेट क्लब विनिंग द टॉस एंड डिसाइडेड टू फर्स्ट बैट. 8 for no loss आफ्टर फर्स्ट ओवर. यह है स्थिति जो कि मुकाबला खेला जा रहा है पांढरकवडा 11 और श्री दत्त क्रिकेट क्लब बुलढाना के बीच. आदरणीय तहसीलदार साहब इस मैच का आनंद ले रहे हैं. मैं हार्दिक अभिनंदन स्वागत करता हूं हमारी कमेंट्री टीम और आयोजन समिति की ओर से.
ये सर दिल का दिया जला के हवाओं में रख दिया, सूरज दहक रहा था छाँव में रख दिया, दिल जीतना तो बड़े हुनर की बात है, ये हुस्न खुदा ने सर आपकी अदाओं में रख दिया। आदरणीय तहसील साहब के लिए मेरा शेर। फिलहाल उधर दूर वाले शॉट पे बॉलिंग का भार संभाल रहे हैं गेंदबाज अल्ताफ को लाया जा रहा है। ये गेंद बहुत ही बढ़िया गेंद और उतना ही अच्छा कैच फॉलो में। फायदा मिला और एक हाथ से कैच को लपक लिया। नक्कीच नक्कीच काफी मुश्किल होता है सर इस प्रकार की कैच लेना फॉरवर्ड रूम में जब आप तेज गेंदबाजी कर रहे होते नक्कीच हैं। नक्कीच एक फ्लाइंग अल्ताफ पाहायला मिळाला जिजामाता प्रेक्षकार या मैदानावरती अप्रतिम झेल ज्याच्याकडनं झालाय आणि बाद कोण होतोय ज्याने या खेळाडूने इम्प्रेस केलंय प्रेक्षकांना तो फलंदाज मात्र मैदानामध्ये आता माघारी परततोय। अभित चव्हाण पहिल्या विकेटचा पतन होतोय, पहिला हाताला दिला जातोय श्रीदत्त बुलढाणा संघाला। जी एक स्लिप एक गली एक बैकवर्ड पॉइंट एक डीप शॉर्ट एक्स्ट्रा कवर और एक मिड ऑफ, ये है ऑफसाइड की फील्ड। राउंड द विकेट आने का निर्णय, ये गेंद इस बार खेल दिया है कवर बाउंड्री लाइन के बाद 4 रन के लिए। बेहतरीन शॉट इस बार। के बार पहुंचाई 4 रन के लिए। नक्कीच नक्कीच सचिन ठाकूर आले होते फलंदाजी करता, पहिलाच चेंडू खेळत होते आणि चौकार पाठवला सीमारेषे पार। पुन्हा मात्र सुंदर फटका खेळला तो त्याने क्षेत्ररक्षक पर्यंत उपस्थित असणार आहे। चेंडू धावतोय या रेस मध्ये मात्र सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकाकडनं। बढ़िया गेम बढ़िया फील्डिंग वहां पर स्कोर पहुंचा। नक्कीच एमडी वसीम यांच्याकडनं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि धावसंख्या पोहोचते 14 धावा 1 गडी बाद। दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानामध्ये चालू आहे, अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं एमडी वसीम यांच्याकडनं। जी बिल्कुल सर बहुत अच्छी फील्डिंग और एक ही अटेम्प्ट में उस गेंद को बिल्कुल अजहरुद्दीन की तरह फेंक दिया उन्होंने और फिलहाल 1 रन बचाया अपनी टीम के लिए। स्कोर पहुंचा 14 रन 1 विकेट के नुकसान पर। दूसरे ओवर का खेल हो रहा है, अल्ताफ जिसको धर्मवीर अखाड़ा की ओर से गेंदबाजी करने के लिए तैयार हो रहे हैं। अल्ताफ शेख मॅन फ्रॉम औरंगाबाद सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन मैदानामध्ये करतोय। 6 धावा आतापर्यंत खर्च केल्या 3 चेंडू मध्ये, चौथा चेंडू घेऊन येणार आहे मैदानामध्ये। आणि वहां पर शॉर्ट प्लेस गेंद और उसी के साथ आउट। ठाकूर यांची पारी मात्र समाप्त होते। 6 धावाकडून संघाकरता मात्र बाद व्हावं लागतंय। दुसऱ्या विकेटचा पतन दुसरा हाताला दिला जातोय या ठिकाणी श्रीदत्त बुलढाणा संघाला। दुसरा गडी बाद करण्यामध्ये यश प्राप्त होतंय अल्ताफ शेख मॅन फ्रॉम औरंगाबाद यांना। दूसरे विकेट पर 14 धावेंवरती दो विकेट लगातार इस ओवर में, हालांकि एक चौका बहुत ही जबरदस्त लगाया था वहां पर। अच्छी अपने इरादे स्पष्ट किए थे लेकिन कुछ खास नहीं कर पाए अपने टीम के लिए और इसी के साथ दूसरे विकेट का पतन और नए बल्लेबाज संभवतः आशु दिखाई दे रहे हैं। अक्षय है, आशु मिसाळ आलाय फलंदाजी करता। आता आशु नावाने पूर्ण बुलढाण्यामध्ये हा परिचित आहे। नक्कीच एक युवा खेळाडू आहे जी बिल्कुल श्रीदत्त बहुत बुलढाणा कम उम्र संघाचा, के और परंतु बहुत अशा प्रतिभा। स्पर्धेमध्ये खेळण्याचा त्याला चांगला अनुभव आहे। अशा स्पर्धेत त्याने अनेक वेळा खेळले आहेत आणि जर एक मागचा सामना मला आठवतो त्या सामन्यामध्ये एक संयमी खेळी त्याने साकारली होती आपल्या संघाकरता आणि विजय मिळवून दिला होता। जी बिल्कुल बहुत ही अच्छी बारी खेली थी उन्होंने और प्रभावित किया था यहाँ पर बैठे हुए दर्शकों को। ये गेंद इस बार टप्पा खाने के बाद अंदर की ओर आ जाई, देखिए कितनी खूबसूरत गेंद थी। क्लीन बोल्ड कर दिया इसी के साथ आशु को।
एक गेंद 14 आना धावांवरती तिसरा गडी बाद होतोय श्रीदत्त बुलढाणा संघाचा. या ठिकाणी मात्र अडचणींचा सामना करावा लागतोय. बॅक टू बॅक 3 फलंदाज मात्र या ठिकाणी मैदानाच्या बाहेर जातात आणि हॅट्रिक चान्स असणार आहे अल्ताफ यांना. शेवटचा चेंडू बाकी असणार आहे या षटकामधला आणि हॅट्रिक चान्स असणार आहे. एक हॅट्रिकची संधी असणार आहे अल्ताफ यांना. या चषकामध्ये जर बघितलं तर संदीप यांनी एक हॅट्रिक केली होती. बघायचं आहे दुसरी हॅट्रिक मैदानामध्ये येणार का. चेतन सोनू ने है नए बल्लेबाज, तो कप्तान भी है स्वयं. शॉर्ट फाइन लेग पर एक खिलाड़ी, एक स्क्वायर लेग पर खिलाड़ी, एक डीप मिड विकेट बाउंड्री लाइन पे खिलाड़ी अब जा रहे हैं. आणि या चषकामध्ये आमदार चषकाच्या माध्यमातून एक हॅट्रिक झालेली आहे. ती म्हणजे शिवशंभू बुलढाणा संघाच्या संदीप यांनी घेतली होती. आणि बघायचे दुसरी हॅट्रिक येणार का. मात्र या ठिकाणी सन्मानाने खेळून काढलाय चेंडूला. चेंडू जाईल नक्कीच क्षेत्ररक्षणाच्या दिशेने. एकदा वर्जित केले जाते. एका धावेची धावसंख्या पोहोचेल. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा 3 गडी बाद. 15 रन 3 विकेट के नुकसान पर. उधर बॉलिंग में परिवर्तन हो ना हो, इधर कमेंट्री में परिवर्तन हो रहा है. अरे आपके अपने फारूक सर. या ठिकाणी 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजीचा निर्णय मात्र घेतला होता श्रीदत्त बुलढाणा संघाने आणि 15 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहत आमदार चषक 2021 या स्पर्धेचा आजचा 15वा दिवस आणि मैदानामध्ये जो सामना रंगतोय तो म्हणजे श्रीदत्त बुलढाणा आणि पांढरकवडा 11 संघादरम्यान. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला श्रीदत्त बुलढाणा संघाने आणि 2 षटक समाप्तीनंतर 15 धावा 3 गडी बाद. जमलेल्या प्रेक्षकांचं आणि YouTube लाईव्हच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेक्षकांचं पुन्हा एक वेळ मनपूर्वक हार्दिक स्वागत. एक बार फिर से मैं फारूक सर आपसे जुड़ना चाहूँगा. इस आमदार चषक 2021 में गेंदबाज अपने कोठे का दूसरा और टीम की ओर से तीसरा ओवर लेकर आएंगे श्याम, जो कि अहमदनगर से आए हुए गेंदबाज. इस बार खेला जरूर है, हवा में जरूर है बॉल, लेकिन रन बनाते हुए चेतन सोनू ने दूसरा रन भी लेने की कोशिश, लेकिन अपने आप को फिर से सुरक्षित वापस लाया क्रीज में. निश्चित रूप से अच्छा थ्रो वहां पर परवेज द्वारा, जो कि पांडरकौड़ा 11 से यहां पर फील्डिंग करते हुए कैप्टन है परवेज. जिस तरह से गेंदबाजी यहां पर उन्होंने लगाई है तो निश्चित रूप से एक परेशानी में डाले रखा है बल्लेबाजों को. श्याम इस बार धीमी गति की गेंद निश्चित रूप से बाहर जरूर निकली और आज के हमारे ऑफिशियल अंपायर को यहां पर हाथ खोलने का मौका. ये वाइट से इस 1 रन से स्कोर आगे बढ़ा है 17 पर 3 विकेटों के नुकसान पर. मेरे साथी स्कोरर आमिल शेख और मैं शफीक सर और ओम सर के साथ में आपसे जुड़ूंगा. बीच मैदान पर एक अच्छा मुकाबला होने की संभावनाएं जताते हुए. आणि या ठिकाणी बघू शकतो की मैदानामध्ये ऑफिशियल पंच ऋषिकेश त्यांच्याबरोबर मयंक आणि समालोचन कक्षामध्ये शफीक सर आहेत, फारूक सर आहेत, आमचे डिजिटल स्कोरर आमिल भैया, त्याच्याबरोबर विनायक जी सुद्धा उपस्थित आहेत. मैदानामध्ये चांगला एक सामना रंगतोय. बिल्कुल बिल्कुल. इस बार फिर से धीमी गति गेंद इस बार उठाकर प्रहार किया है. के लिए और अब जाकर अपने बल्लेबाजी के जौहर दिखाते हुए इस बार पैरों से लगी गेंद, रन जरूर पूरा किया जा रहा है. काफी तेज दौड़ लगाई दोनों ही बल्लेबाजों ने. दूसरा रन भी वहां पर लेने का प्रयास और वो भी हो जाएगा पूरा. थोड़ी सी मिस फील्डिंग जरूर देखी गई है पांडरकौड़ा 11 की ओर से. उसका पूरा फायदा उठाया दोनों ही बल्लेबाजों ने. परंतु कर्णधार परवेज या ठिकाणी मैदानामध्ये नाराज होताना दिसत आहेत आपल्या क्षेत्ररक्षकावरती. एमडी वसीम त्या ठिकाणी उपस्थित होते. थोडंसं मात्र क्षेत्ररक्षणामध्ये चुकी झाली होती आणि याच चुकीच्या आधारे 2 धावा अर्जित केल्या जातात दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. धावसंख्या पोहोचते या 2 धावांची 25 धावा 3 गडी बाद. तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानामध्ये चालू आहे आणि आज चौथ्या चेंडूवरती प्रहार केला. चेंडू जाणार सीमारेषे पार. षटकार तर या ठिकाणी ज्या प्रकारचा फटका लगावला होता प्रसादने या षटकामध्ये आता श्याम त्रिंबाके मात्र मॅन फ्रॉम अहमदनगर महागडं षटक टाकताय. 16 धावा खर्च केल्यात त्यांनी या षटकामध्ये. हाँ सर, ओम सर जिस तरह से धीमी गति को वहां पर
प्रसाद ने लगातार प्रहार किया है, लगातार उठाकर मारा है, तीसरी मर्तबा। धावसंख्या पोहोचते श्रीदत्त बुलढाणा संघाची 37 धावा 3 गडी बाद। एके ठिकाणी अडचणीत होता संघ, प्रसाद मात्र अडचणीतून बाहेर काढतोय। 7 चेंडूचा सामना करत 25 धावांची आक्रमक खेळी साकारतोय प्रसाद। पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पण तो हा चेंडू मात्र ऑफ स्पिन दर्जाचा चेंडू होता, वळण घेणारा चेंडू होता आणि या चेंडूवरती धाव येते 1 आणि बरोबर 3 षटकांच्या सामन्यात धावसंख्या होत आहे 38 धावा। या षटकानंतर मैदानामध्ये ड्रिंक्स ब्रेक होणार आहे। 3 षटक समाप्तीनंतर धावसंख्या आहे श्रीदत्त बुलढाणा संघाची 38 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये। 8 चेंडूचा सामना करत 26 धावांची आक्रमक खेळी साकारतोय प्रसाद, ज्यामध्ये 3 षटकारांनी एका चौकाराची भरणा आहे। बिल्कुल बिल्कुल, मैं फारूक सर आपका सभी का स्वागत करता हूं। हिंदू हृदय सम्राट वो शिवसेना पार्टी प्रमुख आदरणीय बाला साहेब ठाकरे जी के जयंती के अवसर पर रखे गए टेनिस बॉल के क्रिकेट सामनों में और इस क्रिकेट के महादंगल में आमदार चषक 2021 में आए हुए सभी दर्शकों का और सभी आयोजकों का मैं यहाँ पर स्वागत करते हुए बीच मैदान पर एक अच्छा मुकाबला होने की उम्मीद जताते हुए कि टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करने का फैसला श्री दत्त क्रिकेट क्लब बुल्ढाना का क्या सफल होता हुआ नजर आ रहा है। निश्चित रूप से जो जिस तरह की बल्लेबाजी हुई प्रसाद की ओर से, उन्होंने धीमी गति गेंद को प्रहार किया, उस पर अटैक किया है और इस पिछली ओवर में उन्होंने 3 छक्के लगाए थे, जो कि बहुत ही बेहतरीन छक्के, आकर्षक छक्के लगाए थे। तो निश्चित रूप से थोड़ा सा वो जो गेंदबाज आए थे श्याम, जिन्होंने पहली ओवर बहुत अच्छी किए थे, बल्लेबाज को खेलने का मौका नहीं दिया था, लेकिन तीसरी ओवर जब लेकर आए वो तो यहाँ पर दोनों हाथ से वहां पर रन बटोरे प्रसाद ने। देखना है गेंदबाज अल्ताफ फिर से एक बार, पिछली ओवर में अल्ताफ बड़े घातक गेंदबाज साबित हुए थे, 2 विकेटें चटकाई थी, माफ 3 विकेटें चटकाई थी, फिर से एक बार वहां पर लय प्राप्त करते हुए बीट कर दिया प्रसाद को। प्रसाद देखते रह गए इस गेंद को। जहां तक अल्ताफ का सवाल है, अपनी गेंदों में अंदर आती हुई गेंदें और बाहर आती गेंदें बहुत ही अच्छे तरीके से वहां पर डालने में कामयाब होते हैं, जिसके फलस्वरूप उनको पिछली ओवर में 3 विकेटें मिली थी। या ठिकाणी अल्ताफ गोलंदाजीवरती तयार असणार आहे। एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता प्रसाद यांच्याकडनं, मात्र चेंडू येतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, निर्धाव चेंडू। अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन करतोय अल्ताफ आपल्या संघाकरता। एक सुंदर आणि मातब्बर गोलंदाज टेनिस क्रिकेट विश्वामधला या गोलंदाजाला ओळखलं जातं आणि तशाच प्रकारची गोलंदाजी करतोय अल्ताफ शेख, मॅन फ्रॉम औरंगाबाद। पुन्हा सुंदर चेंडू होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता प्रसाद याचा। प्रसाद मात्र गेल्या मागच्या षटकामध्ये एक आक्रमक पवित्र त्याने साकारला होता, परंतु या षटकामध्ये शांत ठेवण्यामध्ये यश प्राप्त होते अल्ताफ शेख यांना। एक सुंदर गोलंदाजी, टिच्चून मारा, भेदक मारा करतोय आपल्या संघाकरता अल्ताफ शेख। आतापर्यंत जर बघितलं तर जवळपास त्यांनी 9 चेंडू टाकले आहेत, 9 चेंडूमध्ये 8 धावा देत 3 महत्त्वपूर्ण गडी बाद केले श्रीदत्त बुलढाणा संघाचे। चेतन सोनूने एक अनुभवी खेळाडू, एक अनुभवी फलंदाज मैदानावरती दाखल झाले आहेत। एक अष्टपैलू खेळाडू टेनिस क्रिकेट विश्वामधला श्रीदत्त बुलढाणा संघाचा मैदानावरती दाखल आहे। सुंदर चेंडू, मात्र बॅटची कळ घेतल्यानंतर एक धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि एक धाव अर्जित केला जाईल। चेंडू गेला होता विदर्भ टायगर पप्पू यांच्याकडे आणि मात्र एक धाव तरीही रोखू शकले नाही। एका धावेची धावफलक पुढे सरकेल। धावसंख्या होते 40 धावा 3 गडी बाद आणि चौथ्या षटकाचा खेळ मैदानामध्ये चालू आहे। 2 चेंडू या षटकामध्ये बाकी असणार आहेत। नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय श्रीदत्त बुलढाणा संघाने। 2 चेंडू या षटकामधले बाकी असणार आहेत। अल्ताफचे गोलंदाजी मार्कवरती, हा खूप टप्प्याचा चेंडू होता, त्याला मात्र सुंदर असा पॅडल स्वीप केलाय। एका धावेनीची धावसंख्या वाढते 41 धावा आणि शेवटचा चेंडू या षटकामधला येणं बाकी असणार आहे। आणि बघायचं या शेवटच्या चेंडूवरती ऑन स्ट्राईक असणार आहेत चेतन सोनूने, जे की संघाचे एक कर्णधार म्हणून ओळखले जातात। आमदार चषक 2021 आपण सर्वजण बघत आहात। जमलेल्या प्रेक्षकांचं आणि युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेक्षकांचं समालोचन कक्षातर्फे मी ओम सोनूने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय। चौथ्या षटकाचा खेळ मैदानामध्ये चालू आहे आणि शेवटचा चेंडू येतोय मैदानामध्ये। सुंदर फटका, सुंदर फ्लिक शॉट पाहायला मिळाला मैदानामध्ये आणि एक धाव नक्कीच अर्जित केलाय। दुसऱ्या धावेचा मात्र प्रयत्न होत होता, परंतु मात्र सुंदर क्षेत्ररक्षण
झालंय आणि धावसंख्या पोहोचते 42 धावा 3 गडी बाद 4 षटक समाप्त. मैदानामध्ये आता ड्रिंक्स ब्रेक होतोय. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ड्रिंक्स ब्रेक पर्यंत धावसंख्या जर बघितली श्रीरत्न बुलढाणा संघाची 42 धावा 3 गडी बाद आणि अप्रतिम फलंदाजी करतोय प्रसाद. 12 चेंडूंचा सामना त्याने केला आहे आणि 12 चेंडूमध्ये जर त्याने फलंदाजी बघितली तर 28 धावांवरती खेळतो. त्यामध्ये 3 षटकार आणि 1 चौकाराचा भरमार आहे. डीजेला मात्र या मधोमध एक संधी असणार आहे. भैया जे की आमच्या ड्रिंक्स ट्रॉलीमध्ये जाऊन ड्रिंक्सचा आनंद घेत होते. मायाबाई यांची त्यांची चांगलीच चर्चा झाली आणि मायाबाई एक फेमस नाव झालं या चषकाच्या माध्यमातून. एक लोकप्रियता त्यांनी प्राप्त केली आहे आणि प्रेक्षकांचा आवाज तुम्ही बघू शकता मैदानावरती ज्या प्रकारे लोकप्रियता प्राप्त केली आहे मायाबाई यांनी. ड्रिंक्स ट्रॉली आमची मैदानाच्या बाहेर येते आणि 4 षटकांचा ड्रिंक्स ब्रेक झाल्यानंतर आता धावसंख्या आहे 42 धावा 3 गडी बाद श्रीदत्त बुलढाणा संघाची. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करतोय श्रीदत्त बुलढाणा संघ आणि या मैदानामध्ये सामना पाहण्याकरता आदरणीय धर्मवीर आमदार संजयभाऊ गायकवाड यांचे सुपुत्र आणि कुणाल भाऊ यांचे बंधू पृथ्वीराजजी गायकवाड तसेच त्यांच्या सोबतीला आदरणीय तहसीलदार सर आणि आदरणीय आमचे युवासेना शहर प्रमुख तसेच धर्मवीर आखाडा उपाध्यक्ष आदरणीय श्रीकांतजी गायकवाड यांच्या समवेत अनेक मान्यवर या सामन्याचा आनंद लुटतायत. जो सामना मैदानामध्ये रंगतोय श्रीदत्त बुलढाणा आणि पांढरकवडा 11 संघादरम्यान. बघायचं आहे गोलंदाजी मार्गवरती मुसा पटेल उर्फ मलिंगा गोलंदाजी मार्गवरती तयार झाले आहेत. मलिंगा सारखे ऍक्शन आता पाहायला मिळणार आहे मैदानामध्ये. पांढरकवडा 11 संघाचं प्रतिनिधित्व करतायत मुसा पटेल. औरंगाबादचे हे खेळाडू मुसा पटेल मैदानावरती दाखल झाले आहेत. गोलंदाजी मार्गवरती तयार आहेत आणि स्ट्राईकवर असतील चेतन सोनूने. श्रीदत्त संघाची एक भिंत जरी ज्यांना म्हटलं भिंती जरी म्हटलं तरी मात्र हरकत नाहीये आणि एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. सुंदर चेंडू पाहायला मिळतोय मुसा पटेल यांच्याकडनं उर्फ मलिंगा यांच्याकडनं मॅन फ्रॉम औरंगाबाद आणि लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव अर्जित केल्या जाते. एका धावेची धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या वाढते 43 धावा 3 गडी बाद. 5व्या षटकाचा खेळ मैदानामध्ये चालू आहे. मुसा पटेल या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती तयार असणार आहेत. कॉमेंट्री बॉक्स यांकडनं प्रथमच गोलंदाजी करतायत या चषकाच्या माध्यमातून. आमदार चषक 2021 आपण बघत आहात. मुसा पटेल गोलंदाजी मार्कवरती तयार परंतु हा चेंडू नो बॉल करार दिला जातोय पंचाकडनं. या ठिकाणी नो बॉल येतोय मैदानामध्ये आणि बघायचा हा नो बॉल कशाचा असणार आहे. मला वाटतं फ्रंट फुटचा नो बॉल असणार आहे आणि नो बॉल नंतर फ्री हिट येतोय मैदानामध्ये. नक्कीच एक धाव जरी अर्जित केल्या गेली
टेनिस क्रिकेट विश्वामधलं एक नावाजलेलं नाव उस्मान पटेल यांच्या संघामध्ये अनेक वेळा खेळताना मुसा पटेल यांना आम्ही पाहिलंय. मात्र एक अनुभवी खेळाडू आणि एक नावाजलेला खेळाडू टेनिस क्रिकेट विश्वामधला मैदानामध्ये आज प्रतिनिधित्व करतोय पांढरकवडा 11 संघाचा. प्री हिट चेंडू असणार आहे आणि मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू नक्कीच असणार आहे वाईड. अतिरिक्त धाव आणि धावसंख्येमध्ये फरक पडणार आहे. धावफलक एका धावेनिशी पुढे सरकेल. धावसंख्या होते 46 धावा. 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये एक चांगली सुरुवात झाली आहे श्रीदत्त बुलढाणा संघाकडनं. मुसा पटेल ज्या प्रकारचा खेळाडू ओळखला जातो नक्कीच त्या प्रकारचं प्रदर्शन मात्र गेल्या काही चेंडूमध्ये त्यांच्याकडनं पाहायला नाही मिळालं आहे. आणि या ठिकाणी वाटतं संघ सहकारी त्यांना समजावून सांगताना की कशा प्रकारची गोलंदाजी या मैदानावरती करावी लागणार आहे. आणि अमान लाला ज्यांना एक नावाजलेला खेळाडू आणि बुलढाण्याच्या प्रेक्षकांनी त्यांना चांगलं प्रेम दिलंय ते मात्र समजावण्याकरता गेले होते आणि समजावल्यानंतर काय अप्रतिम दर्जाचा चेंडू पडतोय. मुसा पटेल उर्फ मलिंगा यांच्याकडनं यॉर्कर लेन चेंडू. या चेंडूचं उत्तर नव्हतं चेतन सोनवणे यांच्याकडे. चेंडू येतोय मैदानामध्ये निर्धाव. बिल्कुल बाल बाल बचे थे इस गेंद के ऊपर. आणि एक सुंदर चेंडू पाहायला मिळाला. नक्कीच उत्तर नव्हतं या चेंडूचं. आणि पुन्हा मात्र पंच थोडीशी या ठिकाणी ताकीद देताना गोलंदाज मलिंगा यांना. मुसा पटेल एक टेनिस क्रिकेट विश्वामधलं एक मोठं नाव आहे. उस्मान पटेल यांच्या संघामध्ये नेहमीच खेळताना आपण त्यांना लाईव्हच्या माध्यमातून बघत असतो आणि आज मात्र प्रतिनिधित्व करतायत पांढरकवडा 11 संघाचं. आणि श्याम उपस्थित होते आणि मात्र सुंदर क्षेत्ररक्षण त्यांच्याकडनं पाहायला मिळालं होतं. नक्कीच आपल्या संघाकरता 3 धावा त्यांनी वाचवल्या. ज्या प्रकारचा बाउन्स चेंडू झाला होता अतिरिक्त बाउन्स मिळाला होता या चेंडूला. धावसंख्या होते एका धावेनिशी 47 धावा 3 गडी बाद. 5व्या षटकाचा खेळ मैदानामध्ये चालू आहे. श्रीदत्त बुलढाणा संघ नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करतोय आणि पुन्हा अप्रतिम वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करतोय मुसा पटेल उर्फ मलिंगा. काय वेग होता या चेंडूवरती. चेंडूला समजू शकत नाहीये प्रसाद ज्याने अप्रतिम षटकार लगावले होते. परंतु आता मात्र शांत आणि संयमी खेळ साकारतोय कारण गोलंदाजी त्या स्वरूपाची होते मुसा पटेल उर्फ मलिंगा यांच्याकडनं. का मी नावाजलेला खेळाडू आहे. का मला tenniscricket.in चा टेनिस क्रिकेट लाईव्ह मधला एक चांगला गोलंदाज मानला जातोय त्याचं प्रदर्शन करताना. सुंदर पुन्हा चेंडू. मात्र नो बॉल येतोय पंचाकडनं. या चेंडूला नो बॉल करा दिला जातोय आणि बघायचा आहे नो बॉल कशाचा आहे तर. आणि मात्र स्टेप आउटचा नो बॉल दिला जातोय पंचाकडनं. पुन्हा मात्र फ्री हिट चेंडू असणार आहे. या ठिकाणी थोड्याशा अडचणींचा सामना करावा लागतो जरी चांगल्या प्रकारची गोलंदाजी होत असली मुसा पटेल उर्फ मलिंगा यांच्याकडनं. मात्र ह्या अतिरिक्त धावा सुद्धा रोखाव्या लागतील ज्या प्रकारचं टेनिस क्रिकेट विश्वामध्ये तुमचं नाव आहे. आणि पुन्हा मात्र अमन लाला बुलढाणेकरांनी ज्या खेळाडूला चांगलं प्रेम दिलंय ज्या खेळाडूने या मैदानावरती नाव गाजवलंय एक नाव कमावलंय ते मात्र समजावून सांगताना मुसा पटेल यांना. आणि या 5व्या चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता चेतन सोनवणे यांचा. पुन्हा चेंडू मध्ये 30 दूरदर्शी आहे. चेंडू येतोय निर्धाव. धावसंख्या थांबते 49 धावांवरती. 5वं षटक चालू आहे आणि या 5व्या षटकामधला आता शेवटचा चेंडू येणं बाकी असणार आहे. गोलंदाजी मार्कवरती असणार आहे मुसा पटेल उर्फ मलिंगा. मॅन फ्रॉम औरंगाबादचा खेळाडू पण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये एक मोठं नाव आहे. आणि चांगला फटका खेळला जातोय चेतन सोनवणे यांच्या फळीमधनं. बघा किती धावा अमन लाला रोखू शकतील का. नक्कीच रोखू शकतील या चेंडूला. आपल्या संघाकरता 2 धावा वाचवण्यामध्ये आतापर्यंत तरी यश प्राप्त झालंय. अमन लाला मॅन फ्रॉम औरंगाबाद. का मला ओळखला जातं एक मोठा खेळाडू ते दाखवलंय अमन लालाने आपल्या क्षेत्ररक्षणामधनं. धावसंख्या बोलते एका धावेनीची 51 धावा. 5 षटक समाप्त. 51 धावा पूर्ण होत आहेत श्रीदत्त बुलढाणा संघाच्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर. शुक्रिया ओम. बीच मैदान पर 5 ओवर की समाप्ति हो चुकी है और जिसमें 51 रन बनाया है श्री दत्त क्रिकेट क्लब बुल्ढाना ने. तो यहाँ से अगरचे देखा जाए तो बाकी के जो 18 गेंदे हैं वो 18 गेंदों में जो है स्कोर बोर्ड को यहाँ पर बदलना होगा. ये स्कोर बोर्ड की जो तस्वीर यहाँ पर दिख रही है लगभग 10 के एवरेज से रन बटोरे जरूर है लेकिन उसको और बढ़ाना होगा. देखना है किस तरह की और गेंदबाजी होगी.
पांडरकौड़ा 11 की ओर से किस गेंदबाज को यहां पर आजमाएंगे। अशफाक आ रहे हैं गेंदबाजी करने के लिए। तो जहां तक अशफाक की गेंदबाजी का सवाल, एक अच्छे गेंदबाज, ये गेंद अच्छी गेंद, ब्लॉक होल में गेंद थी, खेलना चाहते थे, सीधे पैरों से जाकर टकराई, कोई रन नहीं, कोई नुकसान भी नहीं। 51 रन हो चुके हैं अभी भी 3 विकेटों के नुकसान पर। जो बल्लेबाज बीच मैदान पर है प्रसाद, काफी देर से पिछली ओवर में काफी अच्छे रन लगाए थे उन्होंने, लेकिन इस बार थोड़े खामोश नजर आ रहे हैं। निश्चित रूप से अच्छी गेंदबाजी हुई थी। इस बार पैडल खेलना चाहते थे, बल्ले और गेंद का कोई संपर्क नहीं हुआ, तो कोई रन भी नहीं। इस बीच 2 गेंदे डॉट डालने में कामयाब हुए हैं गेंदबाज अशफाक। जिस तरह की अशफाक ने शुरुआत की थी गेंद की, एक अच्छा उनका बॉलिंग रनअप, अच्छा उनका बॉल रिलीजिंग, गेंदें अच्छी डाल रहे हैं। इस बार लगातार तीसरी गेंद डॉट डालने में वहां पर सफल हुए हैं अशफाक। पूरी तरह से खेलने का मौका नहीं दे रहे खेळाडू हैं। आहे आणि टेनिस क्रिकेट विश्वामध्ये एक यॉर्कर लेनचा चेंडू, एक यॉर्कर स्पेशलिस्ट आणि डेथ ओव्हर स्पेशलिस्ट गोलंदाज म्हणून या खेळाडूने ओळख मिळवली आहे। सिल्लोडचा खेळाडू आहे, अप्रतिम गोलंदाजी करतोय मैदानामध्ये। बिल्कुल बिल्कुल, जो गेंदबाजी हो रही है पांडरकौड़ा 11 की ओर से, तो एक बेहतरीन गेंदबाजों को यहां पर लाया है टीम के अंदर। इस बीच एक रन पूरा करते हुए वहां पर डायरेक्ट हिट अगरचे होता तो निश्चित रूप से वहां पर खतरे में पड़ जाते थे चेतन सोनू ने, लेकिन ये खतरा टलता हुआ। जिस तरह से बताया जा रहा था कि गेंदबाज जिस तरह के लाए हैं पांडरकौड़ा 11 ने, तो एक नामचीन गेंदबाज लेकर आए हैं। जिस तरह की पिछली मैच में हमने देखा था कि बहुत अच्छी बल्लेबाजी भी है उनके पास, अब अच्छी गेंदबाजी भी नजर आ रही है निश्चित रूप से। नक्कीच चांगली गोलंदाजी पाहायला मिळते अशफाक यांच्याकडनं आणि 6व्या षटकामधले 2 चेंडू आता बाकी असणार आहेत। अशफाक गोलंदाजी मार्कवरती तयार असणार आहे। एक रिव्हर्स अटॅक केला होता आणि चेंडू जाणार आहे नक्कीच सीमारेचे पार चौकात। खूप वेळानंतर बाउंड्री पाहायला मिळाली। रन पाए, इसी तरह से यहां पर खेलना होगा। थोड़ा सा धीमी हो गई है रनों की गति, यहां से देखते रह गए हैं बल्लेबाज। गेंदबाजी इतनी वहां पर अच्छी सतीत गेंदबाजी हो रही है, आक्रामक गेंदबाजी हो रही है। इस बार खेलने का प्रयास, खुद फॉलो थ्रू में फील्ड किया अशफाक ने, रन बनने की संभावना को वहीं खत्म करते हुए इस ओवर की समाप्ति भी। तो लगभग 56 रन 3 विकेटों के नुकसान पर। क्या कहना चाहेंगे शफीक सर? 6 षटकांचा खेळ मैदानामध्ये शिल्लक झाला आहे। 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर बघितली 56 धावा 3 गडी बाद। नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला श्रीदत्त बुलढाणा संघाने। हिंदुहृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त बुलढाणा जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या वतीने धर्मवीर आखाडा बुलढाणा, धर्मवीर आमदार कार्यसम्राट आदरणीय संजयभाऊ गायकवाड, धर्मवीर आखाडा अध्यक्ष आदरणीय कुणालभाऊ गायकवाड, धर्मवीर आखाडा उपाध्यक्ष आदरणीय श्रीकांतभाऊ गायकवाड, युवा सेना समस्त पदाधिकारी कार्यकर्ते बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आमदार चषक 2021 आजचा या स्पर्धेचा 15वा दिवस आहे आणि दुसरा सामना मैदानामध्ये रंगतोय श्रीदत्त बुलढाणा आणि पांढरकवडा 11 संघादरम्यान। नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय श्रीदत्त बुलढाणा संघाने। मूसा पठान आ गए हैं गेंदबाजी के लिए, पटेल माफ कीजिएगा। डीप इस मिड विकेट पर उठाया गेंद को, फील्ड किया फील्डर ने, 1 रन हालांकि नहीं बचा पाए अपनी टीम के लिए। मैं आपका सहयोगी शफीक सर एक बार फिर से आपसे जुड़ता हुआ, और मेरे साथी कमेंटेटर ओम सर। माया भाई ये गेंद इस बार हवा में खेला है, फील्डर उसके नीचे आ रहे हैं, एक आसान सा कैच उनके लिए। थोड़ी सी अपनी लंबाई कम की थी, गेंद की पुल करना चाह रहे थे,
सर ऊपर चला गया, गेंद तैरती हुई पहुंची लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन पर खड़े वसीम ने कोई गलती नहीं की और एक आसान सा नक्कीच catch नक्कीच उनके एक लिए। लॉंग ऑनच्या वरून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता चेतन सोनवणे यांचा, जे आतापर्यंत संयमी खेळ साकारत होते, परंतु आता मात्र त्यांना तंबूमध्ये परतावं लागेल. 57 धावांवरती चौथ्या विकेटचं पतन होतंय श्रीदत्त बुलढाणा संघाचं. 57 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये आणि 7व्या षटकाचा खेळ मैदानामध्ये चालू आहे. 2 चेंडू या षटकामधले झाले आहेत. 57 रन 4 विकेट के नुकसान पर। गेंद को लेकर कुछ समस्या, वहां पर गेंद को तब्दील किया जा रहा है संभवतः, यहां से कहना मुश्किल। काफी सतर्क मुस्तैद आज के हमारे दोनों ही अंपायर आदरणीय ऋषिकेश सर और आकाश सर। ऋषिकेश आणि मयंक दोन्ही पंच नाही, अनुभवी पंच नाही, आहेत. माफ कीजिएगा. बुलढाण्याला एक शिस्त त्यांनी लावली आहे की कशा प्रकारचे सामना चालायला पाहिजे, कशा प्रकारची गोलंदाजी व्हायला पाहिजे, अशा प्रकारची शिस्त आमदार चषकाच्या माध्यमातून प्रथमच अशा प्रकारची पंचगिरी आपल्याला पाहायला मिळेल सर. और सर थर्ड अंपायर भी इस मैच में रखा गया है, उधर देख सकते हैं आप। ये गेंद इस बार ऑन साइड में ढकेलना चाहते थे, फिर से वसीम मौजूद वहां पर, सफाई से नहीं उठा पाए, उसका फायदा मिल रहा है बल्लेबाजों को, दूसरे रन के लिए जा रहे हैं और आसानी से दूसरा रन भी पूरा करते हुए। एक स्लिप, एक गली, एक बैकवर्ड पॉइंट, एक डीप एक्स्ट्रा कवर और एक लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी। मात्र एमडी वसीम यांना मात्र थोडीशी दुखापत झाली आहे मैदानामध्ये. ही दुखापत जास्ती मोठी नसावी अशी आपण अपेक्षा करूया. जी बिल्कुल, थोड़ा सा मांसपेशियों में उनके खिंचाव आ गया है और उनके सहयोगी खिलाड़ी थोड़ा मदद कर रहे हैं उनकी। आए हुए सभी दर्शकों का और जो लाइव इस YouTube पर इस मैच का आनंद ले रहे हैं, मैं उनका हार्दिक अभिनंदन, स्वागत, इस्तकबाल करता हूं हमारी कमेंट्री टीम की ओर से। दिल ना मिलते तो बात अधूरी रहती, बात होती मगर बात अधूरी रहती। आप आए, आपके आने का शुक्रिया, वरना ये महफिल जज्बात अधूरी रहती। आए हुए सभी मेहमान हजरात और सभी जितने भी दर्शक यहाँ इस मैच का आनंद ले नक्कीच रहे नक्कीच हैं, लाईव्हच्या उनका मैं हृदय माध्यमातून मंदिर। आपल्याशी 800च्या वर प्रेक्षक जोडले आहेत. हळूहळू हा आकडा आता वाढतोय, परंतु या ठिकाणी एमडी वसीम यांना थोडीशी दुखापत झाली आहे मैदानामध्ये. मात्र ती दुखापत मोठी नसावी अशीच आपण अपेक्षा करूया. जी बिल्कुल, एक अच्छा ऑलराउंडर खिलाड़ी है जहाँ तक पांडर कौड़ा का सवाल, और उनके लिए एक बड़ा नुकसान हो सकता है यहाँ पर फील्ड करते समय, थोड़ा सा खिंचाव सा आ गया है उनके पैर में और बैठे हुए दिखाई दे रहे हैं। फिलहाल खेल थोड़ी देर के लिए रुका हुआ, स्कोर बताता चलो आपको, 60 रन 4 विकेट के नुकसान पर खेल हो रहा है। 7वें ओवर का खेल चल रहा है। धावसंख्या जर बघितली आपण तर 60 धावा 4 गडी बाद आणि 7व्या षटकाचा खेळ मैदानामध्ये चालू आहे. एमडी वसीम मात्र पुन्हा एक वेळ तयार झाले आहेत मैदानामध्ये सामना करण्यासाठी. या ठिकाणी क्षेत्ररक्षणाकरता पुन्हा एमडी वसीम तयार झाले आहेत. हीच मोठ्या खेळाडूची आणि एक चांगल्या खेळाडूची ओळख असते, जे खेळ भावनेने संघाला विजय मिळवून देण्यासाठी आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतात. ते खेळाडू मात्र एमडी वसीम पुन्हा मैदानामध्ये दाखल झाले आहेत आणि गोलंदाजी मार्कवरती आपल्याला बघतो आपण मुसा पटेल, मलिंगा ज्यांना नावाने ओळखलं जातं, औरंगाबादचे हे खेळाडू आणि सुंदर गोलंदाजी करत आहेत. आतापर्यंत त्यांनी टाकलेले जर 9 चेंडूमध्ये 12 धावा देत 1 गडी बाद केलाय. प्रसाद का भी कौतुक करना चाहिए सर, वो भी थोड़े से जख्मी हुए थे। ये गेंद इस बार ओवर पिच गेंद थी, ऑन साइड में ढकेला, रन होंगे इसमें। अमन लाला मौजूद वहां पर, रन आउट का खतरा मंडला रहा था, हालांकि डायरेक्ट हिट भी है। थर्ड अंपायर से पूछा जा रहा है अन्यथा क्या हुआ है बताए। आकाश है हमारे थर्ड अंपायर आज के, आकाश सर। ये सर मुझे ऐसा लगता है, मुझे ध्यान पड़ता है 20-22 साल से मैं कमेंट्री कर रहा हूँ, पहली बार ऐसा थर्ड अंपायर के इशारा जो है मैं अपने जीवन में पहली बार देख रहा हूँ लाइव ट्यूब के माध्यम से। आणि या ठिकाणी मात्र थर्ड अंपायरची भूमिकेमध्ये होते आकाश, बाद होतोय फलंदाज या ठिकाणी नरेंद्र सोनवणे यांना माघारी परतावं लागेल. सर टेक्नॉलॉजीचा फायदा घेतोय आपण, बड़ा झटका है सर। अरे बेहतरीन थ्रो अमन लाला जिसके लिए जाने जाते हैं सर, अपना विदर्भ में एक नाम बनाया है इन्होंने। तो अमन लाला जो कि मैं अक्सर इनका यूट्यूब पर खेल देखता रहता हूँ, आज आप बुल्ढाना के जीजा माता प्रेक्षकार पे अपना खेल दिखा रहे हैं यूट्यूब के माध्यम से, और मैं समझता हूँ बहुत ही बढ़िया थ्रो
और स्टंप गिर गए, वहां पर बेल्स गिर गई और नरेंद्र सोनू ने तर हमारे नक्कीच थर्ड अंपायर के अमन लाला नजर में यांना- बाहेर पाए गए और उन्हें वापस जाना पड़ रहा है पवेलियन अमन में। लाला यांना का पसंत करते बुलढाण्याची जनता, का प्रेक्षक हे पसंत करतात, का लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत बुलढाण्यामध्ये अमन लाला, त्यांनी या फेकीच्या माध्यमातून दाखवलंय. अचूक फेकी होती, जास्त संधी नव्हती, जास्त वेळ नव्हता, परंतु फेकी होती यष्ट्यावरती. जी बिल्कुल. परंतु Again, प्रसाद मोठा फटका खेळला घेण्याचा जातो. पुन्हा प्रयत्न करतोय. प्रसाद सुद्धा पायाला दुखापत आहे, तरी सुद्धा एक संघासाठी एक संघाची खेळाची भावना दाखवतोय मैदानामध्ये. संघाकरता आक्रमक खेळ करतोय. आतापर्यंत जर बघितलं प्रसाद 22 चेंडूचा सामना करत 35 धावांवरती खेळतोय आणि संघाची धावसंख्या आहे 61 धावा 5 गडी बाद. 7व्या षटकामधला एक चेंडू येणं बाकी असणार आहे. 61 रन 5 विकेट के नुकसान पर. आणि मोठा फटका हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित अमन लाला आणि लालाच्या हातून सुरक्षित त्याचे हात आहेत. नो बॉल येतोय मैदानामध्ये आणि सुंदर असा मात्र फटका होता, झेल सुंदर होता, परंतु नो बॉल येतोय मैदानामध्ये. चित्र बदलतंय मैदानामध्ये. प्रसादला पुन्हा एकदा संधी असणार आहे फ्री हिटची. 2 धावा मिळत आहेत आणि 2 धावांची धावसंख्या जर बघितली आपण तर धावसंख्या पोहोचेल 64 धावा. सर तीसरा लगातार नो बॉल अपने स्पेल में किया है मूसा पटेल ने. तो आणि निश्चित हेच रूप मात्र से- संघाचे कर्णधार परवेश त्यांना समजून सांगताना तुमची गोलंदाजी चांगली होत आहे, परंतु अतिरिक्त धावा सुद्धा रोकाव्या लागतील. जी बिल्कुल, वहां पर रोकना पड़ेगा. ये जो अतिरिक्त रन बढ़ते चले जा रहे हैं. 64 धावांवरती आणि फ्री हिट चेंडू असणार आहे आणि या षटकाचा शेवटचा चेंडू असणार आहे. जी और तैयार नहीं थे वहां पर बल्लेबाज. कुछ परेशानी उनको, तकलीफ, लगातार अपने पैर को झटक रहे हैं. एक फील्ड करते समय उनको थोड़ी सा खिंचाव आया था पहले मैच में. आणि शेवटचा चेंडू आहे असणार आहे षटकाचा फ्री हिट चेंडू असणार आहे. मुसा पुन्हा तयार असणार आहेत गोलंदाजीवरती आणि फलंदाज तयार असणार आहे प्रसाद. फ्री हिट चेंडू एक आणि है मोठा फटका बा- पुन्हा हवेमध्ये आहे, परंतु हा फटका बस जाईल पिंचॉट. सीमारेषे पार 6 धावे करता. या ठिकाणी जर बघितलं आपण तर संघाची धावसंख्या पोहोचते 70 धावा 5 गडी बाद. 7 षटक समाप्त. श्रीदत्त बुलढाणा संघ एक आक्रमक खेळ करतोय मैदानामध्ये. प्रसाद मात्र 24 चेंडूचा सामना करत 43 धावांवरती खेळतो, ज्यामध्ये 4 षटकार आणि 1 चौकार सामील आहे. अप्रतिम खेळी करतोय. 179 च्या स्ट्राईक रेटने 24 चेंडू मध्ये 43 धावांची खेळी साकारतोय प्रसाद आपल्या संघाकरता. संघाची धावसंख्या पोहोचते 70 धावा 5 गडी बाद. 7 षटक समाप्तीनंतर 70 रन 5 विकेट के नुकसान पर. आणि मला वाटतं की गोलंदाजी मार्कवरती पुन्हा अशफाकला आमंत्रित करतील कर्णधार परवेज. आणि गोलंदाजी मार्कवरती सुद्धा अशफाक दिसतोय मैदानामध्ये. अशफाक त्याने एक सुंदर बार फिर- गोलंदाजी केली होती मागच्या षटकामध्ये आपल्या संघाकरता. मागच्या संघामध्ये मागच्या षटकामध्ये त्याने फक्त एका षटकामध्ये 5 धावा खर्च केल्या होत्या. अशफाक एक बार फिर से तैयार. ये गेंद इस बार थोड़ी सी ऑफ स्टंप को छोड़ती हुई जाने के लिए बगैर किसी रन के. बढ़िया गेंद इस बार टप्पा खाने के बाद थोड़ा सा ऑफ साइड ऑप्शन निकाला बाहर गेंद को. स्कोर पहुंचा 70 रन 5 विकेट के नुकसान पर. 17 फुल ऑफ 5 विकेट्स इन आणि नक्कीच सर या ठिकाणी मात्र अर्धशतक झळकावण्याची एक संधी असणार आहे प्रसादला. 43 धावांवरती खेळतोय प्रसाद. वो बिल्कुल सर बहादुरी वाली बारी कही जानी चाहिए, हालांकि थोड़े से जख्मी थे. अगेन बहुत ही बढ़िया शॉट है. फील्डर हालांकि उनके नीचे आ रहे हैं, लेकिन एक कैच उनके लिए बनता हुआ.
का ओळखलं जातं त्याचं प्रदर्शन करताना अशफाक मैदानामध्ये. परंतु हा हेलिकॉप्टर शॉट पाहायला मिळाला होता प्रसादच्या फळीमधनं. एकदा वर्जित केलेला दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थोडंसं क्षेत्ररक्षण चुकीचं होते आणि चेंडू गेलाय सीमारेषे पार. 4 धावे करता धावांवरती पोहोचलाय प्रसाद. शेवटचा चेंडू बाकी असणार आहे आणि अर्धशतक झळकावण्याकरता 1 धाव लागणार आहे प्रसादला. प्रेक्षकांची मने त्याने जिंकलेलीच आहेत, बिलकुल. परंतु अर्धशतक लगावेल का बघावं लागेल. आणि या ठिकाणी नक्कीच्या फटक्याच्या सहाय्याने अर्धशतक जरूर पूर्ण होते प्रसादचं. आणि मात्र दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होतोय मैदानामध्ये, बघायचा आहे. आणि या ठिकाणी बघायचा दुसरी धाव होणार का. और ये दूसरा आणि रन भी पूरा पंचाचा करते इशारा हुए दोनों ही सुद्धा बघावा लागणार बल्लेबाज. आहे काय येतोय तर. तीसरे रन के निकले प्रसाद, वो आउट होंगे प्रसाद और 50 बनाते हुए अपनी प्रसाद. तो तालियों से स्वागत होना चाहिए. नक्कीच नक्कीच अर्धशतक प्रसादची- झळकावले प्रसादने. मात्र टाळ्यांनी स्वागत व्हायलाच पाहिजे प्रसादचं. परंतु या बिलकुल. ठिकाणी रिप्ले दिला जातोय. थर्ड मॅन कडे मागणी केली जाते ऑन फील्ड अंपायर मयंक यांच्याकडनं. आणि बघायचं आहे किती धावा येतात तर आता. जिस तरह से चौकी के बाद छक्का लगाया है, अपने आप से बाहर आए और वहां पर 50 बनाए हैं. आणि सर पहिली धाव पूर्ण झाली होती, परंतु दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये धावबाद आहेत का हेच चेक करत आहेत पंच. तिसऱ्यावरती धावबाद नक्कीच होते, परंतु दुसरी धावावरती धावबाद आहे का फलंदाज तेच बघत असतील. बिल्कुल, जिस तरह से उनकी बल्लेबाजी हुई है, उन्होंने दिखाया कि चौकी के बाद छक्का क्या है, छक्के के बाद और क्या, किस तरह से वो रन बना सकते हैं, किस तरह से वो इस मैच में आगे आ सकते हैं. इस पर उनका ध्यान था और यहाँ पर अपनी टीम को पहुंचाया एक सम्मानजनक स्थिति की ओर. 2 धावा अर्जित केल्या जातात म्हणजे या ठिकाणी अर्धशतक पूर्ण झालंय म्हणावं लागेल प्रसादचं. प्रसादला खूप साऱ्या शुभेच्छा. टाळ्याचा गजर व्हायला पाहिजे प्रसाद करता, ज्या प्रकारे त्याने खेळी साकारली आहे. नक्कीच प्रेक्षकांनी टाळ्यांनी स्वागत जरूर केलंय प्रेक्षकांचं, परंतु एक सर जखमी वाघ ज्या प्रकारे असतो त्या प्रकारची खेळी त्यांनी साकारली संघाकरता. बिल्कुल, जिस तरह की बल्लेबाजी हुई उनकी ओर से, जहां पर लड़खड़ा रही थी उनकी टीम बल्लेबाजी में, तो वहां पर एक स्फूर्ति प्रदान की उन्होंने, एक ताकत वहां पर से दी और एक साइड पकड़कर लेकर चले और अपनी टीम को आगे बढ़ाया. 78 रनों पर पहुंचाया 7 विकेटों के नक्कीच नुकसान नक्कीच पर. या ठिकाणी 8 षटकांच्या समाप्तीनंतर श्रीदत्त बुलढाणा संघाची प्रथम फलंदाजी करताना धावसंख्या आहे 78 धावा, म्हणजे 79 धावांचं टार्गेट असणार आहे पांढरकवडा 11 संघाला. बिलकुल, आणि बघायचं बिलकुल. या लक्षाचा पाठलाग पांढरकवडा 11 संघ कशा प्रकारे करतो आता. बिल्कुल सर, जिस तरह से आज हमारे इस कमेंट्री बॉक्स में पृथ्वीराज गायकवाड़, उनका हम हार्दिक अभिनंदन करते हैं, स्वागत करते हैं. और जैसे कि ऋषिकेश और मयंक सर हमारे वो अंपायर थे, और हमारे साथ में जो कमेंट्री बॉक्स में बैठे हुए हमारे स्कोरर जो है वो विनायक भाऊ, जो कि टेनिस क्रिकेट.com के हमेशा स्कोरर रहते हैं विनायक, वो यहाँ पर आए हुए हैं. वो और उनके साथ आमिल शेख और मैं फारूक अहमद, आप सभी का, आए हुए दर्शकों का, और बुल्डाना में जो लाइव टीवी पर यूट्यूब पर जो अभी देख रहे हैं मैचेस, सभी का इस्तकबाल करता हूं, खैर मकदम करता हूं और या तब ठिकाणी तक के लिए धावसंख्या जर शुक्रिया अदा बघितली- करता हूं. मैच जब शुरू होगा फिर से आपसे मिलूंगा. या ठिकाणी धावसंख्या जर बघितली श्रीदत्त बुलढाणा संघाची प्रथम फलंदाजी करताना 78 धावा 7 गडी बाद आणि 79 धावांचं आता आव्हान असणार आहे पांढरकवडा 11 संघाला. बघायचं आहे 48 चेंडू आणि 79 धावांचं आव्हान पांढरकवडा 11 संघ कशा प्रकारे आता प्राप्त करतोय. भेटूया पुढच्या ब्रेकमध्ये. डीजेला मात्र या मध्ये एक संधी असणार आहे आता. सबस्क्राईब करा एव्हरेस्ट मराठी आणि प्रेस करा बेल आयकॉन.
राजे संभाजी चिखली संघ, त्यानंतर असरार आर्यन 11 म्हणजे गोल्डन शायर, हे 3 संघ उद्या दाखल होणार आहेत. पहिला सामना असणार आहे समर्थ जाम बुलढाणा आणि राजे संभाजी चिखली. त्यानंतर दुसरा सामना मैदानामध्ये रंगणार आहे. पहिल्या सामन्यामधला पराजित संघ तो भेटणार आहे असरार आर्यन 11 म्हणजे गोल्डन शायर औरंगाबाद संघासोबत. आणि तिसरा सामना होणार आहे असरार आर्यन 11 गोल्डन शायर आणि पहिल्या सामन्याचा विजयी संघ. या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये या सामन्यानंतर आपल्या समोर बुलढाण्याच्या अभिनेत्री ज्यांनी दख्खनचा राजा ज्योतिबा या मालिकेमध्ये माता सप्तशृंगी देवीची भूमिका साकारली आहे त्या म्हणजे प्रतीक्षा देशमुख या सामन्यानंतर आपल्या समोर येणार आहेत. दख्खनचा राजा ज्योतिबा या स्टार प्रवाहावरील लोकप्रिय अभिनेत्री प्रतीक्षा देशमुख थोड्याच वेळामध्ये आपल्या समोर दाखल होणार आहेत. सलामीची जोडी पांढरकवडा 11 संघाने पाठवायची आहे आणि आमचे अनुभव ड्रिंक्स गाडीची थोडीशी या ठिकाणी सैर करताना मैदानामध्ये पाहायला मिळाले होते. हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त बुलढाणा जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या वतीने धर्मवीर आखाडा बुलढाणा, धर्मवीर आमदार आदरणीय संजीवभाऊ गायकवाड, धर्मवीर आखाडा अध्यक्ष आदरणीय कुणालभाऊ गायकवाड, धर्मवीर आखाडा उपाध्यक्ष आदरणीय श्रीकांतभाऊ गायकवाड, युवा सेना समस्त पदाधिकारी कार्यकर्ते बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आमदार चषक 2021. आजचा या स्पर्धेचा 15वा दिवस आहे. या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक असणार आहे 5,01,000 रुपये, द्वितीय पारितोषिक असणार आहे 2,51,001 रुपये. या स्पर्धेमध्ये मालिकावीर ठरणाऱ्या खेळाडूला मिळणार आहे एक नवी कोरी बाईक आणि या स्पर्धेमध्ये अंतिम सामन्यामध्ये सामनावीर ठरणाऱ्या खेळाडूला मिळणार आहे LED टीव्ही भेट स्वरूपात. या स्पर्धेचा आजचा जो मैदानामध्ये सामना रंगतोय आजच्या दिवसात दुसरा सामना श्रीदत्त बुलढाणा संघ आणि पांढरकवडा 11 संघादरम्यान नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता श्रीदत्त बुलढाणा संघाने. आणि धावसंख्या जर आपण बघितली तर निर्धारित 8 षटकांच्या समाप्तीनंतर 78 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि 79 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्याकरता पांढरकवडा 11 संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. बिल्कुल सर, बीच मैदान पर ओपनिंग और सलामी बल्लेबाज पांडरकौड़ा 11 की ओर से देखे जा सकते हैं. पांडरकौड़ा 11 का जहां तक सवाल है जिसको यहां पर बनाया है इरफान सर ने और पवार सर ने, एक नेक ख्वाहिशात दी है इस टीम को और ये दो बल्लेबाज क्या उनके इरादों में खरे उतरेंगे वहां पर बीच मैदान पर, किस तरह से यहां पर बल्लेबाजी करेंगे. जहां तक इनका नाम है क्रिकेट में एक अच्छे बल्लेबाज के रूप में यहाँ पर अपने आप को YouTube के माध्यम से जरूर वहाँ पर दुनिया में नाम उनका रोशन हो रहा है. नक्कीच या ठिकाणी जर बघितलं मैदानामध्ये सामना रंगतोय श्रीदत्त बुलढाणा आणि पांढरकवडा 11 संघादरम्यान या ठिकाणी 79 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्याकरता सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. आसिफ खान आणि वसीम शेख दोन्ही औरंगाबादचे नावाजलेले खेळाडू सलामीचे फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले आहेत. आणि राजू पवार या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती तयार असणार आहे. बघायचं आहे राजू पवार ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये एक चांगली गोलंदाजी केली होती आता या सामन्यामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करतात. धर्मवीर आखाडा यांकडनं गोलंदाजी करण्याकरता राजू पवार तयार झाले आहेत. पंचाचा इशारा मिळतोय, सामना सुरू होतोय. पहिला चेंडू येतोय मैदानामध्ये, दुसऱ्या इनिंगचा दुसरा पडाव मैदानामध्ये सुरू होतोय. राजू पवार गोलंदाजी मार्कवरती सामना करतील. पहिल्या चेंडूचा आसिफ खान आणि सुंदर चेंडू या ठिकाणी मात्र सन्मान दिलाय चेंडूला, मात्र एक धाव क्षेत्ररक्षक रोखू शकले नाही आणि संघाचा धावफलक या ठिकाणी हलत आहे. संघाची धावसंख्या खातं उघडते, धावसंख्या पोहोचते 1 धावा. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे मैदानामध्ये आणि पहिल्या चेंडूवरती खातं उघडण्यामध्ये यश प्राप्त झालंय सलामीची जोडी पांढरकवडा 11 संघाला. वसीम शेख आणि आसिफ खानच्या रूपाने सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. डावखुरा आणि उजव्या हाताचा फलंदाज दोन्ही फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले आहे आणि जेव्हा जेव्हा डावखुरा फलंदाज आणि एक उजव्या हाताचा फलंदाज असतो तेव्हा मात्र क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल करावे लागतात. आणि आता डावखुऱ्या गोलंदाजासमोर डावखुरा फलंदाज असणार आहे आणि बघायचं आहे राजू पवार यांच्या चेंडूचा सामना करतील वसीम शेख. आणि एक मोठा फटका पाहायला मिळतो, क्षेत्ररक्षक उपस्थित आहे परंतु चेंडू जाईल सीमारेषे पार. षटकार, अप्रतिम फटका पाहायला मिळाला होता.
धावा आणि हा पुन्हा मोठा फटका लोअर फुलटा चेंडू होता त्याला फ्लिक केलाय चेंडू गेलाय सीमारेचे पार षटकार काय अप्रतिम असा फटका पाहायला मिळाला होता दमदार आमदार चषकाच्या माध्यमातून वसीम शेख यांच्या फळीमधनं बॅक टू बॅक 2 षटकार आलेत मैदानामध्ये तिसरा षटकार येईल का बघावं लागेल आणि नक्कीच मोठा फटका येतोय बॅक टू बॅक हॅट्रिक होते सिक्सरची अशा प्रकारची सुरुवात जर मिळत असेल तर नक्कीच हे आव्हान अतिशय सहजरित्या पार करतील का असं प्रेक्षकांना वाटतंय राजू पवार पुन्हा गोलंदाजी मार्कवरती तयार असणार आहेत पाचवा चेंडू घेऊन पुन्हा मात्र एक थोडीशी अपील केली गेली पंचांकडे मात्र पंच दुसऱ्याच दिशेने उपस्थित होते आणि अपील झाली होती दुसऱ्याच दिशेने या ठिकाणी पंचांनी या अपीलला नाकारलं चेंडू येतोय निर्धाव एक चांगली वापसी म्हणावी लागेल राजू पवार यांच्याकडनं आपण बघत आहात आमदार चषक 2021 जमलेल्या प्रेक्षकांचा आणि युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत पुनश्च एक वेळ आकडा जातोय 800च्या जवळपास लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा चांगले प्रेक्षक आपल्याशी जुळतायत आमदार चषक 2021 आणि या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक असणार आहे 5 लाख रुपये आणि ते पारितोषिक आपल्या नावावर करण्यासाठी दोन्ही संघ एकमेकांची हात करतायत मोठा फटका पुन्हा येतोय या षटकामधला चौथा षटकार सीमारेचे पार 6 धावे करता इस्तकबाल करना चाहूंगा आमदार चषक 2021 में एक ओवर में 25 रन बटोरा है पांडरकौड़ा 11 के जो ओपनिंग बल्लेबाज आए थे वसीम शेख ने थोड़ा जल्दी में नजर आ रहे हैं अपनी इस इनिंग में 3 लंबे ऊंचे छक्के लगाए थे जिन्होंने कुल मिलाकर बहुत ही बढ़िया बल्लेबाजी और अच्छी शुरुआत दी है एक ठोस शुरुआत देने में वहां पर सफल हो गए हैं जिस तरह के ओपनिंग और सलामी बल्लेबाज के रूप में आए थे आसिफ खान जिन्होंने 1 रन बनाकर मौका दिया था उनके साथी बल्लेबाज वसीम शेख को जो कि हमेशा ही ऊंचे शॉट खेलने के लिए काफ़ी फेमस है और उसी पर उन्होंने यहाँ पर लोगों का ध्यान केंद्रित किया और अपनी गेंदों जैसी देखा कि राजू पवार एक कमज़ोर गेंदें डाल रहे हैं और उन्होंने उनके दिमाग से भी खेला ऑफ स्टंप पर आकर फुल टॉस गेंद डालने पर मजबूर किया ताकि डीप स्क्वायर लेग की तरफ वो शॉट लगाए और उनके फेवरेट शॉट लगाए उन्होंने इस बार गेंदबाजी में तब्दीली तो नहीं बल्कि गेंदबाज के रूप में आए हैं स्वयं कैप्टन ये गेंद इस बार स्लोअर गेंद थी उसे खेला जरूर है आसिफ खान ने खिलाड़ी मौजूद है वहां पर एक ही रन होगा
पहली गेंद जो धीमी गति की गेंद थी ऑफ स्टंप पर, उसका पूरा फायदा उठाया। उसके बाद 1 रन के लिए खेला, फिर 1 रन से टीम के स्कोर को 30 पे पहुंचा दिया है। फिर से एक बार मौका है आसिफ शेख को, वसीम शेख को, कि किस तरह से वो यहाँ पर अब बल्लेबाजी करेंगे, और थोड़ी सी फील्डिंग में बदलाव करते हुए लगातार नजर आ रहा है श्री दत्त क्रिकेट क्लब के खुद स्वयं कॅप्टन। नक्कीच सर, आणि युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जर आपण प्रेक्षकांचा आकडा बघितला तर जातोय 900च्या जवळपास आता, म्हणजे हळूहळू प्रेक्षक सुद्धा युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा वाढतायत आपल्याला बघण्याकरता। जी हाँ ओम सर, लेकिन हम अगरचे नजरसानी करेंगे, इस बार बस खेलना चाहते थे, कामयाबी नहीं। मैं कहना चाह रहा था दर्शकों के बारे में कि जिस तरह से YouTube लाइव घर बैठे भी दर्शक देख रहे हैं मैचों को, और ख़ास बात यह है कि घर में जो लेडीज़ है, महिलाएं हैं, वो भी अब मैच से जुड़ गई है हमारी, और पूरे ही जुड़ चुके हैं, और यहाँ पर दर्शक भी काफ़ी है। उस एतबार से उनका सबका इस्तकबाल करते हुए बीच मैदान पर जुड़ना चाहूँगा। वसीम शेख, इस बार खेला जरूर है, डीप एक्स्ट्रा कवर की तरफ जाती हुई गेंद, खिलाड़ियों से रोकने के प्रयास में अब जाकर कामयाबी हासिल करते हुए, लेकिन इस दौरान 2 रन बनाने का मौका, और 2 रन से टीम के स्कोर को 32 पे पहुंचाया है। इस ओवर दो गेंदे अभी भी आना शेष है, और कुल मिलाकर जिस तरह से हवाई फायर हुआ है पिछली ओवर में, उसको निश्चित रूप से रोकने में कामयाब हुए हैं चेतन सोनू ने। ये गेंद बहुत अच्छी गेंद थी, एक अपील भी हो रही है, लेकिन इस अपील का कोई असर नहीं हमारे स्क्वायर लेग अंपायर मयांक सर, जो कि मुंबई से है। अच्छी गेंदबाजी, अच्छी लय प्राप्त करते हुए इसी तरह की गेंदबाजी करनी होगी चेतन सोनू को, एक समझबूझ से गेंदबाजी करना होगी। जिस तरह की यहाँ पर मैच पोजीशन है, इसी तरह की बॉलिंग की दरकार है। ये गेंद, लेकिन इस बार अपने हाथ फिर से खोलते हुए जर आपण बघितली तर 38 धावा बिनगडी बाद, या ठिकाणी 79 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करतायत पांढरकवडा 11 संघ, आणि माझ्यासोबत कॉमेंट समालोचन कक्षामध्ये पंडितकर सर सुद्धा जोडले आहेत। सर 79 धावांचं आव्हान असणार आहे या ठिकाणी श्रीदत्त संघाने ठेवलेलं, आणि 79 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना प्रति ओव्हर 19 धावा अशा धावा गोळा करतायत पांढरकवडा 11 संघ, आणि संघाची धावसंख्या आहे 2 षटकाच्या समाप्तीनंतर 38 धावा। अजूनही पाहिलं तर 36 चेंडू आणि 41 धावांचं आव्हान असणार आहे। काय वाटतं या सामन्याबद्दल? पांढरकवडा क्रिकेट संघ हे दोन्ही फलंदाज ज्याप्रमाणे ते फलंदाजी करून राहिलेले त्या प्रकारे जर फलंदाजी चालली तर निश्चितच हा सामना 4 किंवा 5 षटकात संपेल, परंतु क्रिकेट हा निश्चितचा खेळ आहे, त्यामुळं इथे काय होईल त्याची भविष्यवाणी करणं कठीण। अतिशय नामवंत खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ, असे दर्जेदार फलंदाज, अष्टपैलू खेळाडू, गोलंदाज, चांगला एक समतोल असलेला हा संघ पांढरकवडा, त्यांच्याशी झुंज देताना दत्त क्रिकेट संघ सुंदर चेंडू, त्याला रिसिव्ह खेळण्याचा प्रयत्न केला, तिथे चुकला आहे तो फलंदाज। पंचांचा इशारा, लेग बाय, एक धाव आली, संघाची धावसंख्या जाऊन पोचली ती 39 धावा। तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू। पुढे एकदा इथे आलेल्या सर्व दर्शकांचं हार्दिक हार्दिक स्वागत। उपांत्यपूर्व फेरीतला हा दुसरा सामना दत्त क्रिकेट संघ आणि पांढरकवडा क्रिकेट संघ यांच्यातील हा सामना। आकुटाबाचा चेंडू उंचावून लगाला फटका, गगनचुंबी षटकार मैदानाबाहेर।
38 धावा करून खेळतोय वसीम शेख. अतिशय आक्रमक अशी फलंदाजी, 6 षटकार लगावले त्यांनी. 38 धावांवर खेळतोय वसीम शेख. परत एकदा पुढच्या चेंडूचा सामना करेल वसीम. परत एकदा आणि क्षेत्ररक्षक तेथे हजर आणि एक सोपा झेल तिथे घेतलाय तो आमचे जुने सहकारी मित्र नरेंद्र सोमनी यांनी. अमनलाला मॅन फ्रॉम जिंतूर. जिंतूरचा हा खेळाडू आज पांढरकवडा संघाचं प्रतिनिधित्व करण्याकरिता आमदार चषकाच्या माध्यमातून बुलढाण्याच्या जिजामाता प्रेक्षागार मैदानावरती दाखल झालाय. पुन्हा सुंदर चेंडू पाहायला मिळतो या ठिकाणी. एक धाव अर्जित केल्या जाते सर. आता 33 जर बघितलं तर 32 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता असणार आहे. कसं वाटतंय हा सामना कोण्या बाजूने फिरतोय? समान संधी आहे सर, परंतु फलंदाजी बघता एक असांचं लक्ष दिसतं, परंतु क्रिकेट हा निश्चितचा खेळ. परंतु अमनलाला सारखा तळाखे फलंदाज तिथे हजर असताना सामन्यात काय होईल याची भविष्यवाणी आपण करू शकत नाही. सुंदर पद्धतीने लेंगलास पद्धतीने त्याला तिथे खेळून काढलंय. कोणती धाव नाही. क्षेत्ररक्षक राजू तिथे हजर. शेचाळीस धावा एका गड्याच्या मोबदल्यात. या षटकाचा येणारा एक चेंडू बाकी. बघूया काय करतो ते फलंदाज. सुंदर फटका लगावला तिथे, हलक्या हाताने ढकलून दिले. एक धाव पूर्ण केली तिथे. ते गेट समोर ज्याच्या गाड्या लागलेल्या असतील कृपया त्यांनी आपल्या गाड्या काढून घ्याव्या. प्रमुख पाहुणे इथे येऊन राहिलेले आहे, तर कृपया ज्यांच्या टू व्हीलर्स वगैरे समोर लागलेल्या असतील गेट समोर त्यांनी आपल्या गाड्या काढाव्या. तीन ओवर की समाप्ति के बाद मैं आपका सहयोगी शफीक सर फिर एक बार फिर से जुड़ता हुआ यूट्यूब लाइव चैनल और यहाँ पर जो मुकाबला खेला जा रहा है पांडरकड़ा 11 वर्सेस दत्त क्रिकेट क्लब के बीच आपको इस मैच का आंखों देखा हाल सुनाने के लिए मेरे साथी कमेंटेटर संजय पंडितकर, ओम सर, फारूक सर और हमारे आज के स्कोरर आमिल शेख, इन सभी के साथ फिर से एक बार चौथे ओवर की तैयारी हो रही है और स्कोर पहुंचा 3 ओवर की समाप्ति के बाद 47 रनों 1 विकेट के नुकसान पर और एकदम जीत की बिल्कुल कगार पे खड़ा हुआ दिखाई दे रहा है पांडरकड़ा 11। ये देखते हुए कि अमन लाला और आसिफ अभी भी बीच मैदान पर मौजूद और करारे स्ट्रोक और प्रहार करने के मूड में दिखाई दे रहे हैं। फील्ड की जमावट, एक स्लिप, एक बैकवर्ड पॉइंट, एक डीप एक्स्ट्रा कवर और एक मिड ऑफ और एक लॉन्ग ऑफ। इसके बाद ड्रिंक्स कर दिया जाएगा अंपायर का इशारा आता हुआ। उधर फाइन लेग, एक डीप स्क्वायर लेग बिल्कुल बाउंड्री लाइन से चिपके हुए दिखाई दे रहे, एक डीप मिड विकेट और एक लॉन्ग ऑफ, लॉन्ग ऑन ठीक हमारे कमेंट्री बॉक्स की दाहिनी तरफ। एक बार फिर से तैयार नए ओवर की शुरुआत। लेफ्ट आर्म ओवर द विकेट अगेन, इस बार थोड़ी सी शॉर्ट अप लाइन गेंद थी, ऑफ साइड ऑफ स्टंप निकाला गेंद को, जाने दिया विकेट कीपर के लिए आसिफ ने बगैर किसी रन के। चौथे ओवर का खेल हो रहा है, 5-4 की व्यू रचना और उसी व्यू रचना के साथ गेंदबाजी करने के लिए गेंदबाज। आणि या ठिकाणी जर बघितलं तर या सामन्यानंतर आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळणार आहेत
दख्खनचा राजा ज्योतिबा मालिकेतील अभिनेत्री ज्यांनी माता सप्तशृंगी देवीची भूमिका साकारली आहे त्या बुलढाण्याच्या प्रतीक्षा देशमुख मैदानामध्ये थोड्या वेळातच दाखल होत आहेत. रोहित पवार गोलंदाजी मार्कवरती तयार आहे. ये गेंद इस बार स्टंप को छोड़ती हुई लपेट कर मारने की कोशिश, बल्ले पर आई नहीं, बाकी का काम पूरा किया विकेट कीपर ने. रन बनाने की सारी संभावनाओं को खत्म किया वहां पर बल्लेबाज के लिए. रोहित गेंदबाजी कर रहे हैं. चौथे ओवर का खेल हो रहा है इस मैच का. स्कोर पहुंचा 47 रन 1 विकेट के नुकसान पर. 47 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. फील्डिंग में थोड़ा सा परिवर्तन चाहते हैं वहां पर विकेट कीपर. डीप एक्स्ट्रा कवर के खिलाड़ी को पॉइंट के इलाके में लाकर खड़ा कर दिया है. लेफ्ट आर्म ओवर द विकेट गेंद इस बार बहुत अच्छी गेंद की शॉट सीधा बाउंड्री लाइन के बाद 6 रन के लिए. च्या प्रयत्नातून त्यांना या ठिकाणी येत आहेत. त्यांना एक संधी मिळत आहे आपल्या प्रेक्षकांसमोर यायची. 53 रनों पर पहुंचा स्कोर इस छक्के की सहायता से. रोहित एक बार फिर से तैयार. ये गेंद पुल कर दिया है गेंद को बाउंड्री लाइन की तरफ. बढ़िया फील्डिंग वहां पर खड़े फील्डर की. खूबसूरत फील्डिंग. 2 रन लगभग बचा ही लिए अपनी टीम के लिए. स्कोर पहुंचा 54 रनों पर 1 विकेट खोने के साथ ही. कुल मिलाकर चौथे ओवर का केवल खेल चल रहा है. तो आप रन गति का अंदाजा लगा सकते हैं कि कितनी तेजी से रन बना रहा है पाडर कवड़ा 11, जो कि जाने जाते हैं पिछले मैच में भी अपने इरादे स्पष्ट कर दिए थे इन बल्लेबाजों ने. ये गेंद इस बार ऑन साइड में ढकेलना चाहते थे. रन होंगे इसमें आणि लेकिन या फील्डर ठिकाणी सर मौजूद. मैदानामध्ये कैलास माळी नगरसेवक यांचं सुद्धा आगमन होत आहे. त्यांचं सुद्धा समालोचन कक्षातर्फे मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. कैलास भाऊ माळी नगरसेवक यांचं सुद्धा या ठिकाणी मैदानामध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. कैलाश भाऊ माली नगर सेवक इनका आगमन हुआ है. मैं उनका इस्तकबाल करता हूँ, हार्दिक अभिनंदन करता हूँ हमारी कमेंट्री टीम शेवटचा और चेंडू आयोजन येतो या समिति की ओर षटकामधला. से. अंतिम शेवटचा- गेंद लेकर रोहित एक बार फिर से तैयार. राइट आर्म ओवर द विकेट इस ओवर को आगे बढ़ाने की तैयारी के साथ ही लेफ्ट आर्म गेंदबाजी कर रहे हैं. माफ कीजिएगा, स्टेप को चूके थे वहां पर. अपने बॉलिंग मार्च पर दोबारा वापस आ रहे हैं. चौथे ओवर का खेल चल रहा है बीच मैदान पर. अंतिम गेंद इस ओवर की फेंके जाने. ड्रिंक्स तैयार रहे. ये गेंद इस बार खेलना चाहते थे. बढ़िया फील्डिंग. कोई रन नहीं. स्कोर वहीं पर रुका हुआ. 4 ओवरों के पश्चात 54 रन 1 विकेट के नुकसान पर. कुछ सूचनाओं के साथ और आगे का निकाल होम सर से. नक्कीच या ठिकाणी मैदानामध्ये ड्रिंक्स ब्रेक होतो आणि धाव संख्या जर बघितली तर 4 षटकांच्या समाप्तीनंतर 79 धावांचा आव्हानाचा पाठलाग करताना पांढरकवडा 11 संघ 54 धावा 1 गडी बाद. अजूनही 24 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता असणार आहे. थँक्यू डीजे.
ट्रॉली मैदानाच्या बाहेर येत आहे. आता मायाभाऊ सुद्धा त्या ठिकाणी दिसत आहेत. प्रेक्षकांचं एक लोकप्रिय चेहरा झालाय मायाभाऊंच्या रूपाने. आणि धावसंख्या जर बघितली 54 धावा, 1 गडी बाद. आणि फारुख सर, ज्या प्रकारे 54 धावा, 1 गडी बाद, 24 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता असणार आहे पांढरकवडा 11 संघाला. काय सांगाल, या सामना कुठं जाईल? जिस तरह की बल्लेबाजी हुई बीच मैदान पे, तो 24 गेंदों में 25 रन बोले तो ये तो बहुत ही कम समझे जाएंगे इनके सामने. परंतु तुम्ही मागच्या वेळी एक भविष्यवाणी केली होती आणि तो सामना परतला होता. बिल्कुल, मैं इस बात गलती कर देता हूं कि मैं थोड़ी सी भविष्यवाणी करते रहता हूं. एक अंदाजा जरूर होता है, लेकिन पिछले मर्तबा जरूर 6 गेंदों में मेरा जो अंदाजा था कि 6 गेंदे डॉट डाल दिए थे वहां पर गेंदबाज ने, तो वो वहां पर मेरा अंदाजा गलत हो गया था. ठीक है ओम. नक्कीच नक्कीच, क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे फारुख सर. आणि खरं तर मैदानामध्ये एक चांगला सामना पाहायला मिळतोय. बिल्कुल. अभी किसको देख रहे हैं वहां पर? अमन लाला, जो कि जिंतूर के जाबाज बल्लेबाज है. फिलहाल अमन लाला थोड़े से चुप जरूर है, अपने बल्ले से अभी तक छक्का नहीं दिखाया है उन्होंने. नक्कीच नक्कीच, शांत आणि संयमी खेळाची गरज सुद्धा असणार आहे पांढरकवडा 11 संघाला. आणि सिनियर खेळाडू विदर्भ टायगर पप्पू हे मात्र पवेलियन मध्ये उपस्थित आहेत. जी त्यांनी हाँ, मात्र जी एक कानमंत्र दिला असेल अमन लाला यांना की कशा प्रकारचा खेळ करायचा आहे. बिल्कुल. अभी भी वहां आसिफ खान मौजूद है. उन्हीं के कंधों पर ये बोझा दिए हुए है, ये जिम्मेदारी दिए हुए है. नक्कीच नक्कीच, परंतु आमदार चषक 2021 या स्पर्धे सर ज्या प्रकारे आयोजन झालं आणि सूक्ष्म नियोजन, बारीक नियोजन आणि त्या नियोजनाच्या माध्यमातून ही स्पर्धा आता यशस्वी होण्याच्या मार्गावर आहे. गेल्या काही दिवसांमध्ये यशस्वीता पार पाडली आहे स्पर्धेने. बिल्कुल, बहुत अच्छी गेंदबाजी भी देखी जा रही है इस ओवर में. किसी तरह से खेलने का कोई मौका नहीं. वहां पर नरेंद्र सोनोने है, काफी अच्छी फील्डिंग, पैर से रोकना चाहा था लेकिन दूसरा रन नहीं रोक पाए. वहां पर खुद उनके भाई दौड़ पड़े थे, झपट पड़े थे गेंद पर चेतन सोनू ने. तो दोनों ही भाइयों के बीच ये तालमेल देखिए. नक्कीच नक्कीच सर, ज्या प्रकारे आता धावसंख्या होत आहे, खरं तर प्रसाद याची एक एकाकी झुंज मात्र ती थांबेल का या ठिकाणी सामना? इस बीच ये गेंद जैसे ही देखा कि गेंद ऑफ स्टंप पर है, थोड़ी धीमी गति की गेंद है, अपने बैट को फेस करके किया है. परंतु प्रसादने इस मागच्या ओव्हर- इनिंग मध्ये सर ज्या प्रकारचा खेळ दाखवला होता, एक अर्धशतक झळकावलं होतं. शेवटचा चेंडू या बाकी येतोय, पण प्रसादची जी खेळी होती ती खरंच खेळी अनेक वर्ष लक्षात ठेवल्या जाईल. जी जी, इस बार खेला जरूर. फॉलो थ्रू फील्ड अच्छी वहां पर गेंदबाज की. जैसा मैं बता रहा था अमन लाला के बारे में कि जिंतूर के जाबाज बल्लेबाज है. जहां उनको भेजा है, उनके कैप्टन ने जो उन पर जिम्मेदारी दी है कि 1 डाउन पोजीशन, ये जो पोजीशन होती है, इस पोजीशन पे एक रीढ़ की हड्डी, एक बहुत स्ट्रांग बल्लेबाज को वहां पर अपॉइंट किया जाता है. जिस तरह के हम देखते थे कि राहुल द्रविड़ हमारे इंडिया की टीम के अंदर वो 1 डाउन पोजीशन पे आते थे और जिनको रीढ़ की हड्डी कहा जाता था. भारतीय संघाची भिंत ज्यांना ओळखला राहुल द्रविड, आणि अलीकडच्या काळामध्ये त्यांचाच रोल, त्यांची जागा घेतोय चेतेश्वर पुजारा, जो की भारतीय संघाचा अनेक वेळा चांगल्या ज्या अनेक ठिकाणाहून मुश्किल ठिकाणाहून त्यांना वापस आणलंय, भारतीय संघाला विजय प्राप्त करून दिलाय. 18 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता असणार आहे. आणि या सामन्यामध्ये जरी विजय कोणाचाही झाला तरी सुद्धा या सामन्यानंतर महत्वाचा सामना रंगणार आहे, तो म्हणजे पांढरकवडा 11 आणि शिवशंभू बुलढाणा संघादरम्यान. बिलकुल, हा उस्ताद. सामना सुद्धा सर चांगला पाहायला मिळेल. आणि या सामन्यामध्ये प्रमुख उपस्थिती म्हणून येणार आहेत आपल्या बुलढाण्याच्या अभिनेत्री ज्यांनी दख्खनचा राजा ज्योतिबा मालिकेमध्ये माता सप्तशृंगी देवीच्या भूमिका साकारली आहे, त्या प्रतीक्षा देशमुख थोड्याच वेळामध्ये दाखल होणार आहेत. आणि त्यांना सर. सन्मानित करण्याकरता आदरणीय कुणाल भाऊ गायकवाड आणि आदरणीय श्रीकांत भाऊ गायकवाड, धर्मवीर आखाडा या संघटनेचे दोन पिलर या ठिकाणी मैदानामध्ये दाखल होणार आहेत, ज्यांच्या बिलकुल. संकल्पनेतून या चषकाचं आयोजन करण्यात आलंय. बिल्कुल सर, जैसे कि ज्योतिबा, दक्कन का राजा ज्योतिबा, इस मालिका में प्रतीक्षा देशमुख जो कि हमारे बुल्ढाना की अभिनेत्री है, वो आने वाली है. तो हमारे सभी दर्शकों को काफी उत्साहित देखा जा रहा है, काफी खुश है वो, और कुछ ही देर में वो देखेंगे जरूर ये सब कुछ. लेकिन बीच मैदान पर अच्छा मुकाबला भी देखने को जरूर मिल रहा है हमें. अमन लाला है, जिंतूर के जाबाज, देखना है किस तरह से बल्लेबाजी करेंगे इस बार. लेकिन थोड़ा सा ऑफ स्टंप पर भटके थे गेंदबाज. निश्चित रूप से हमारे आज के ऑफिशियल अंपायर ऋषिकेश सर को वहां पर हाथ खोलने का मौका मिला.
और वाइट के रूप में उन्होंने अपना इशारा दर्शाया है। इस इशारे से 1 रन से आगे स्कोर धीरे से बढ़ते हुए नजर आ रहा है कि 65 पे जा पहुंचा है। 18 चेंडू 14 धावा गोलंदाजी मार्कवरती असणार आहे रोहित पवार श्रीदत्त संघाचा हा खेळाडू। जी हाँ आसिफ अभी भी 23 रन बनाकर खेल रहे हैं, जिन्होंने 15 आणि हा रनों का प्रतिपक्ष सामना किया समालोचक है। कक्षामध्ये और येतोय। ये हमारे सामना कॉमेंट्री करता बॉक्स सीमारेषे में पार। खेला गया शॉट। मैं कब से बता रहा था कि कौतुक तर अमन लाला यांचा आम्ही तोंड भरून करतो आहोत, परंतु काय माहित कशा प्रकारे आमच्याकडे चेंडू त्यांनी मला गावलाय। 6 धाबे करता सीमेवर रेषेपार हा चेंडू येत होता बिल्कुल 71 रनों पे पहुंचा है टीम के स्कोर को। आणि औपचारिकता 17 चेंडू 8 धावा। इस बीच खेला जरूर लॉन्ग ऑन क्षेत्र में थोड़ी सी मिस फील्डिंग वहां पर संभवतः बल्लेबाज के रूप में अब पेश करते हुए अमन लाला दोनों हाथों से बटोर रहे हैं रन। पहली गेंद पे छक्का लगाया, दूसरी गेंद पे चौका लगाया। काफी जल्दी में है इस मैच को खत्म करने के लिए। आणि नक्कीच रोहित पवार गोलंदाजी मार्कवरती असणार आहेत पुन्हा एक वेळ। आणि ये हा गेंद. भीमर चेंडू म्हणजे नो बॉल येतोय पंचाकडनं, फ्री हिट असणार आहे। आणि अमनलाला स्वतःवरती नाराज आहे, या चेंडूला मी सीमारेषे पार पाठवू शकलो असतो, कुठेही फटका मारू शकलो असतो। पुन्हा एकदा संधी असणार आहे, फ्री हिट चेंडू असणार आहे। बिल्कुल रोहित बोल्ट डेंजरस बॉल, चेस्ट लेवल बॉल उसको मात्र declare- सर प्रेक्षकांचा जल्लोष तुम्ही बघू शकता, कशा करता हा जल्लोष होता। अमन लागाच्या फळीमधनं विजयी षटकार येईल का, यासाठीच हा जल्लोष असावा असं मला वाटतंय। ऐसा ही है सर। ये देखिए आणि सर, नक्कीच त्या वहां ठिकाणी पर ये आजूबाजूला छेड आहे. सीमारेषे पार षटकार विजय पंधरा चेंडू आणि 9 विकेट्स राखून विजय प्राप्त करतोय पांढरकवडा 11 संघ। त्यांचं खूप सारं अभिनंदन, खूप साऱ्या शुभेच्छा। आमदार चषकाच्या माध्यमातून जो सामना आपल्या समोर रंगला होता तो म्हणजे श्रीदत्त बुलढाणा आणि पांढरकवडा 11 संघादरम्यान प्रथम फलंदाजी करताना